परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या आपल्या सर्व महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. बंधू आणि भगिनींनो, आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. महापरिनिर्वाण दिन म्हणजे एक प्रकारचं आपण दुःख व्यक्त करतो आणि बाबासाहेबांची जयंती असेल तर आपण आनंद व्यक्त करतो. खरं तर जयंतीच्या दिवशी आनंद व्यक्त करणे म्हणजे नाचणे आणि महापरिनिर्वाण दिनी केवळ दुःख पाळणे यापेक्षा मला असं वाटते, माझं असं मत आहे की दुःख पाळत बसण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं उद्दिष्ट काय आहे, त्यांचं स्वप्न काय आहे, ते आम्ही कितपत पूर्ण करू शकलो अशा दिवशी त्यांचं चिंतन झालं पाहिजे की नेमकं बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं, ते अपेक्षित ध्येय कितपत पूर्ण झालेलं आहे. तर या संबंधानं चिंतन करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून या अशा दिवशी आपण ते चिंतन केलं पाहिजे. कारण की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जो संघर्ष पाहिला तर पूर्ण आयुष्य संघर्षामध्येच गेलेलं आहे. त्यांच्यामध्ये आनंदाचे क्षण म्हणजे फारच कमी आहेत आणि संपूर्ण जीवन हे पूर्ण संघर्षात गेलेले आहे. आणि त्यांच्या संघर्षामुळे आपल्या समाजाचा आपला उद्धार झालेला आहे, काही हक्क अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. आणि जो समाज हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता, त्या समाजाचा एवढा उद्धार झाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे झालेलं आहे. आणि म्हणून ज्या महापुरुषांनी एवढा मोठा संघर्ष केला त्या महापुरुषांच्या जीवनातून आपल्याला, त्यांच्या ध्येयातून, त्यांच्या संघर्षातून आपल्याला काही प्रेरणा मिळते का? त्या प्रेरणेतून आम्ही त्यांचा संघर्ष किंवा त्यांचं जीवन किंवा त्यांचं ध्येय गाठण्यासाठी आम्ही काय करतो आहोत याचं चिंतन करणं गरजेचं आहे. याचं चिंतन व्हावं झालं पाहिजे. आपण पाहतो आहोत 1952 साली बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की एक मनुष्य आपल्या जीवनामध्ये जेवढं काही करू शकतो त्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुमच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांच्या समोर बाबासाहेबांचं भाषण होतं आणि बाबासाहेब असं म्हणतात, एक मनुष्य आपल्या जीवनामध्ये जेवढं काही करू शकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मी तुमच्यासाठी केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी 3 गोष्टीचा त्या ठिकाणी प्रामुख्याने हवाला दिलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बाबासाहेब असं म्हणतात की जो समाज हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता, जो समाज हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता, त्या समाजाच्या गुलामगिरीच्या बेड्यात पडून त्या समाजामध्ये मी स्वाभिमान निर्माण केलेला आहे. ही गोष्ट खरीच आहे की आज प्रत्येक माणसामध्ये एक स्वाभिमान निर्माण झालेला आहे. पूर्वी एखाद्या चहाच्या दुकानात जर आपले काही पूर्वज गेले तर त्यांना चहा पिण्यासाठी कप्पाशा वेगळ्या असायच्या आणि त्यांना जर विचारलं की सगळे लोक आतमध्ये हॉटेलमध्ये जातात, तुम्ही मात्र बाहेरून त्या फुटक्या कप्पाशामध्ये चहा पिता, तर त्यांना विचारलं तर ते काय म्हणतील? त्या काळात काय म्हणतात? नाही, ते आमच्या हातून काहीतरी पूर्वीचं पाप घडलं असेल आणि म्हणून आम्हाला ते भोग भोगावेच लागतात, त्यामुळे आमची जागा हीच आहे. आजचा एखादा तरुण जर एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि त्याला एखाद्या जातीवाचक जर कोणी विचारलं की तू कोण आहेस, तुला हॉटेलमध्ये प्रवेश नाही, तर तो काय करेल? त्या समोरच्या माणसाचं कॉलर पकडेल. म्हणजे काय होईल की तो त्याची प्रतिक्रिया देईल आणि ही प्रतिक्रिया म्हणजे काय? तर त्याचा स्वाभिमान जागृत होईल. मग हा स्वाभिमान जागृत होण्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं? म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणायचे की हे भोग आहेत आम्हाला भोगावे लागतात,
पूर्वजन्मीचं पाप आम्हाला भोगावं लागते. आजचा तरुण म्हणतो नाही, हा माझा स्वाभिमान आहे, हे मला हा माझा हक्क आहे, हा अधिकार आहे. म्हणजे हा जो स्वाभिमान जागृत करण्याचं काम जे बाबासाहेबांनी केलं याला मोल नाही आहे, याचं मूल्य ठरत नाही आहे. हे सगळ्यात मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जो समाज हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जीवन जगत होता त्या समाजाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून मी तुम्हाला तुमच्यामध्ये स्वाभिमान निर्माण केलेला आहे. दुसरी गोष्ट बाबासाहेब असं म्हणतात की मी तुम्हाला काही हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. काही राजकीय हक्क आणि अधिकार तुम्हाला प्राप्त करून दिलेले आहेत. आज बऱ्याचशा लोकांना नोकऱ्या मिळतात, बरेचसे लोक स्वाभिमानाने जगत आहेत, काही आपल्याला अधिकार मिळत आहेत. तर बाबासाहेब म्हणतात मी एवढा मोठा संघर्ष केला आणि त्या संघर्षाच्या माध्यमातून तुम्हाला काही हक्क अधिकार मी प्राप्त करून दिलेले आहेत, तेही संविधानात्मक काही हक्क अधिकार प्राप्त करून दिले असं बाबासाहेब म्हणतात. आणि तिसरी गोष्ट बाबासाहेब असं म्हणतात की हजारो वर्षापासून तुम्हाला शिक्षणाची दारच बंद होती. जर तुम्ही शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एखाद्या माणसानं वेद वाचण्याचा प्रयत्न केला, हा वेद वाचतो म्हणून त्याची जीभ छाटण्यात येत असेल. एखादा माणूस वेद ऐकतो तर तो कानानं ऐकतो म्हणून त्याच्या कानामध्ये तप्तशी होत नाही त्याच असेल. आणि आज मात्र मी तुम्हाला काय केलेलं आहे की त्या सगळ्या रूढी परंपरा नाकारून तुम्हाला मी शिक्षणाची दारं उघडी करून दिलेली आहेत. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या मी तुमच्यासाठी केलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टी बाबासाहेब म्हणतात ह्या आम्ही केलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून केवळ माझ्या नावाचा जय जयकार करणं, माझ्या नावाचा जय जयकार करणं हे मला योग्य वाटत नाही. तर माझ्या दृष्टीनं जी गोष्ट महत्वाची आहे ती गोष्ट म्हणजे की अत्यंत मोलाची आहे की जी गोष्ट मला गाठायची आहे, जी ध्येय मला गाठायचं आहे, ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही प्राणाच्या मोलाने झटा. म्हणजे केवळ जय जयकार करणं आणि केवळ दुःखात रडत बसणं यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या महापुरुषांचं काय अपूर्ण कार्य आहे ते पूर्ण कार्य करण्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आजचा हा जो दिवस आहे हा दिवस म्हणजे चिंतनाचा दिवस असं मला वाटते. या दिवशी आपण चिंतन केलं पाहिजे किंवा आपण खरोखर कुठपर्यंत आलेलो आहोत, कुठपर्यंत मजल मारलेले आहे, बाबासाहेबांनी जे ध्येय आमच्या पुढे दिलेलं आहे ते पूर्ण झालं काय, आणि हे चिंतन जर झालं नसेल तर त्यासाठी आम्ही पुढे काय करायला पाहिजे, याच्यासाठी बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय मार्ग निवडलेला आहे, काय सांगितलेलं आहे. तर अशा गोष्टीचं चिंतन आपण करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकर 14 आणि 15 ऑक्टोबरला 1956 रोजी नागपूरला आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली. आणि त्या दीक्षा दिल्यानंतर 14 आणि 15 ऑक्टोबरला 2 दिवस कार्यक्रम नागपूरला होता. त्या 2 दिवसाच्या नागपूरच्या धम्मदीक्षेमध्ये 5 लाख लोकांनी दीक्षा घेतली आणि कुठेही म्हणजे रक्तपात झाला नाही, रक्ताचा थेंब सांडला नाही. म्हणजे रक्ताचा थेंब न सांडता 5 लाख लोकांनी दीक्षा घेणं म्हणजे ही फार मोठी सामाजिक क्रांती आहे असं बाबासाहेब म्हणतात. त्याच्या आधी 13 ऑक्टोबरला नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये एक पत्रकार बैठक झाली, पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये बाबासाहेबांना पत्रकार प्रश्न विचारतात की आता भगवान बुद्धाच्या धम्माचे अनेक पंथ आहेत. काही लोक म्हणतात जवळजवळ 18 पंथ आहेत. म्हणजे महायान, हीनयान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान असे जवळजवळ काही लोक म्हणतात की 18 पंथ आहेत. मग पत्रकार म्हणतात असे अनेक पंथ आहेत, मग तुमचा धम्म कोणता, तुमचं यान कोणतं. तर बाबासाहेब शांत बसले आणि मग पत्रकार म्हणतात की मग याला तुम्हाला महायान नको आहे, हीनयान नको आहे, वज्रयान, मंत्रयान, तंत्रयान नको आहे, मग तुमचा कोणता आहे. मग त्यावेळेला ते म्हणतात की याला म्हणजे पत्रकार आम्ही याला नवयान समजायचं का. म्हणजे पत्रकार म्हणतात बाबासाहेबांना मग याला नवयान समजायचं का. बाबासाहेब म्हणजे तुम्हाला काय समजायचं समजा, पण पूर्वीचे जे काही पंथ आहेत त्यातला माझा कोणताही पंथ नाही आहे. हे बाबासाहेबांनी त्या श्याम हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आपण ह्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत की भगवान बुद्धाचा धम्म हा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि हा विज्ञानवादी आहे. तर विज्ञानवादावरच आपण त्या संबंधाने आपण विचार करायला पाहिजे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला पुढे 16 डिसेंबरला मुंबईच्या कार्यक्रमाचं आखण्याचं काम केलं होतं की 16 डिसेंबरला सगळ्यात मोठी धम्मदीक्षा होईल हे त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. परंतु 16 डिसेंबरच्या आधीच बाबासाहेब
6 डिसेंबरला बाबासाहेब गेले. आणि मग 13 आणि 14 ऑक्टोबरला बाबासाहेब नागपूरला होते. बाबासाहेबांची तब्येत ठीक नव्हती, तरीही 16 ऑक्टोबरला बाबासाहेब चंद्रपूरला गेले. आणि चंद्रपूरला गेल्यानंतर तो कार्यक्रम राजाभाऊ खोब्रागडे यांनी ते घडून आणला होता. तिथं लाखो लोक होते. बाबासाहेबांची तब्येत ठीक नसताना त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या संयोजकांनी एक पत्रक काढलं होतं की ज्यांना ज्यांना धम्मदीक्षा घ्यायची आहे त्यांनी पांढऱ्या कपड्यामध्ये यायचं आणि आमच्या महिलांनी पांढऱ्या साड्यामध्ये यायचं. तर इतिहासामध्ये त्याची अशी नोंद आहे की चंद्रपूरच्या पूर्ण बाजारपेठेमधल्या कापड दुकानामधले सगळे पांढरे कापड आणि पांढऱ्या साड्या संपल्या होत्या. म्हणजे त्या काळात गरिबी होती, लोक गरीब होते, मजुरी करायचे, परंतु प्रत्येक गरीब माणसानं आपल्या अंगावर पांढरे कपडे आणि आमच्या भगिनीनं पांढऱ्या साड्या घालून आले होते. आज तशी परिस्थिती नाहीये, पण त्या काळात सुद्धा तो प्रसंग पाळला की चंद्रपूरच्या बाजारपेठेमधले त्या एकही दुकानामध्ये पांढरं कापड शिल्लक राहिलं नव्हतं आणि एकही साडी शिल्लक राहिली नव्हती. म्हणजे गरीब लोक किती प्रामाणिक असतात हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि मग 16 ऑक्टोबरला तो कार्यक्रम झाला. बाबासाहेबांची तब्येत ठीक नव्हती आणि बाबासाहेब त्यानंतर मग मुंबईला आले, म्हणून दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्यानंतर बाबासाहेब काठमांडूला एक जागतिक बौद्ध परिषद होती, ती 20 नोव्हेंबरला होणार होती. आणि बाबासाहेब 13 तारखेला त्या काठमांडूला गेले. 13 नोव्हेंबरला बाबासाहेब काठमांडूला गेल्यानंतर खाजगी चर्चेमध्ये त्या ठिकाणी पंडित राहुल सांकृत्यान बाबासाहेबांना भेटले. आणि पंडित राहुल सांकृत्यान बाबासाहेबांना भेटल्यानंतर बाबासाहेब त्यांना सांगतात कि अगर मैं 2 साल और जीऊं तो नागपुर में मैंने 5 लाख लोगों को दीक्षा दी थी, लेकिन अभी अगर मैं 2 साल और जीऊं तो 5 करोड़ लोगों को मैं बौद्ध बना दूंगा. म्हणजे 2 वर्षात मी 5 करोड लोकांना बौद्ध बनवू. हे बाबासाहेब राहुल सांकृत्यान यांच्यासोबत चर्चा करतात. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांचं पुस्तक आहे आधुनिक संस्कार का महान व्यक्तित्व. हे राहुल सांकृत्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ते लिहितात की अफसोस वो दिन अभी भी मुझे याद है. पंडित राहुल सांकृत्यान लिहितात की अफसोस वो दिन अभी भी मुझे याद है कि बाबा साहब बड़े भावुकता से कह रहे थे कि अगर मैं 2 साल और जीऊं तो 5 करोड़ लोगों को बौद्ध बना दूंगा. लेकिन खाली लिहितात की वो दिन अभी तक आया नहीं है. म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी 5 करोड लोकांना 2 वर्षात बौद्ध बनीन. आज धम्मदीक्षा 56 साली झाली, आज 2025 आहे. म्हणजे किती वर्ष झाले, किती वर्षात आम्ही लोकांना बौद्ध बनवू शकलो. हा चिंतनाचा एक भाग आहे असं मला वाटतंय. आणि आपले जे स्वतःला बौद्ध समजतात त्यांनी या संबंधाने चिंतन करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं की 20 नोव्हेंबरला बाबासाहेब काठमांडूला होते. त्या ठिकाणी बौद्ध जागतिक परिषद होती. त्या परिषदेमध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर बाबासाहेबांचं एक भाषण झालेलं आहे. बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर बाबासाहेबांचं एक भाषण झालेलं आहे. हे भाषण झाल्यानंतर त्याच्यानंतर 21 तारखेला, मी हे तारखा का सांगतो की 13 नोव्हेंबरला बाबासाहेब असं म्हणतात कि अगर मैं 2 साल और जीऊं तो 5 करोड लोगों को बौद्ध बना दूंगा. म्हणजे 13 नोव्हेंबरला. आणि बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण कधी आहे, 6 डिसेंबरला. मग 13 ते 6 किती दिवस झाले, फार फार 3 आठवडे, नाही का, 3 आठवडे म्हणता येईल ना. म्हणजे जो मनुष्य असं म्हणतो की मी 5 करोड लोकांना बौद्ध बनवून दाखवीन, तो येत्या 3 आठवड्यामध्ये त्या माणसाचा महापरिनिर्वाण होते. आणि मग बाबासाहेब 20 तारखेला त्या ठिकाणी बौद्ध जागतिक परिषदेमध्ये बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर त्यांचं भाषण असते. त्याच्यावर भाषण देतात ते. आणि 21 तारखेला ते लुंबिनीला बुद्धाची जन्मभूमी त्या ठिकाणी जातात. म्हणजे शेवटचा जो कालावधी बाबासाहेबांचा आहे त्या संबंधानं मी सांगतो सगळे की आमचा एखादा व्यक्ती आजारी पडला, 6-6 महिने खाटल्यावरून उठत नाही. घरातले लोक वैतागून जातात. घरातले लोक 8 ते 10 दिवस एखाद्याचं दुखणं करतात, त्याच्या पुढे नाही करत, वैतागून जातात की हा म्हातारा आता कधी जातो. परंतु बाबासाहेब आंबेडकर 21 तारखेला लुंबिनीला गेले. त्याच्यानंतर 22 तारखेला बुद्धगयाला आले. 21ला लुंबिनी, 22ला बुद्धगया आणि 23-24 नोव्हेंबरला बाबासाहेब सारनाथला आले. 23-24ला सारनाथला आले आणि 25 तारखेला सकाळी
त्यांचं काशी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये एक भाषण होतं 25 नोव्हेंबरचं. आणि संध्याकाळी ऐतिहासिक भाषण कुठे झालं माहिती आहे? नाही. 25 नोव्हेंबरचं बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण ते सारनाथच्या ते तो जो म्हणजे धम्मेक स्तूप आहे, जो सम्राट अशोकाने बनवला होता. बुद्धाचं पहिलं प्रवचन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी सम्राट अशोकाने धम्मेक स्तूप बांधलेला आहे. त्या धम्मेक स्तूपाजवळ बाबासाहेबांचं शेवटचं भाषण, म्हणजे सिद्धार्थ गौतमाचं पहिलं म्हणजे प्रवचन आणि बाबासाहेबांचं शेवटचं भाषण. दोन महापुरुषांचं बघा योग आहे कसा आहे. तर एकाच ठिकाणी दोन महापुरुषांची वेगळी भाषण. आणि 25 नोव्हेंबरला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भाषण केलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेबांच्या एक उतारा आहे, तो उतारा मी सांगू इच्छितो की बाबासाहेब असं म्हणतात की आम्ही गरीब आहोत म्हणून अस्पृश्य नाही आहोत. काही लोक म्हणतात तुम्ही गरीबी आहात आणि तुम्ही श्रीमंत झाले, तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती बदलली की तुमची जातीयता नष्ट होईल. जातीयता आर्थिक व्यवस्थेनं नष्ट होत नाहीये. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात की आम्ही गरीब आहोत म्हणून अस्पृश्य नाही आहोत, तर आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून गरीब आहोत. म्हणजे जातीनं आम्ही अस्पृश्य आहोत म्हणून आम्ही गरीब आहोत, म्हणून आमची आर्थिक परिस्थिती ही सुधारत नाहीये. जो धर्म आम्हाला अस्पृश्य मानतो, माणसा माणसातील भेद नाकारणारा धर्म, आम्ही तो सोडला पाहिजे. तिथं बाबासाहेबांनी ते आणि म्हणून समता स्वातंत्र्य बंधुत्व या तत्वावर समाज जोडणारा हा एकमेव धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे, असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी भाषण केलं आहे. म्हणजे बाबासाहेबांचं हे 25 नोव्हेंबरचं शेवटचं भाषण आहे. 25 नोव्हेंबरला शेवटचं भाषण असल्यानंतर 27 नोव्हेंबरला बाबासाहेब कुशीनगरला गेले. म्हणजे जिथं बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं आणि ज्या ठिकाणी बुद्धाला अग्नी दिला शेवटचा, त्या कुशीनगरला बाबासाहेब 27 नोव्हेंबरला गेले. आणि 30 नोव्हेंबरला बाबासाहेब दिल्लीच्या परतीच्या प्रवासाला लागले. 30 नोव्हेंबर, 30 ते 6 डिसेंबर किती फरक आहे. मग 30 नोव्हेंबरला बाबासाहेब दिल्लीच्या परतीच्या प्रवासाला निघाले. 1 डिसेंबरला बाबासाहेब दिल्लीला पोहोचले. 1 डिसेंबरला बाबासाहेब दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी आल्या आल्या घरी झोपले नाही. दिल्लीची जी आर्ट गॅलरी आहे त्या आर्ट गॅलरीला भेट दिली. त्या ठिकाणी बुद्धाचे वेगवेगळे पुतळे आले होते. त्या पुतळ्याचं बाबासाहेब निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर कॅनॉट प्लेस नावाचं एक बाजारपेठ आहे, त्या बाजारपेठेमध्ये गेले आणि भरपूर पुस्तकं खरेदी केली आणि बाबासाहेबने घरी आले. म्हणजे शेवटच्या काळामध्ये सुद्धा त्यांना पुस्तकाची ओढ होती की नाही, मला ज्ञान अजून मिळालं पाहिजे. काही पुस्तकं खरेदी केले आणि ते त्यांनी घरी आणले. आणि 2 डिसेंबरला दलाई लामाचा सत्कार होता, त्या सत्काराला सुद्धा बाबासाहेब हजर होते 2 डिसेंबरला. आणि त्याचबरोबर घरी आल्यानंतर त्यांनी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ जो लिहिला होता, या ग्रंथावरून शेवटचा हात फिरवला आणि उर्वरित काही लेखन त्या ठिकाणी केलं. म्हणजे बुद्ध आणि धम्माची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना शेवटच्या काळात बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी जवळ आपण बघतो की त्यांना 3 डिसेंबरला असं कळलं की आपला माळी आला नाही. म्हणून त्यांनी नानाचंदला विचारले, नानाचंद माळी का आला नाही. तर त्यांनी सांगितलं की साहेब तो आजारी आहे. तशाही परिस्थितीत 3 डिसेंबरला बाबासाहेब माळ्याला भेटायला त्याच्या घरी गेले. 3 डिसेंबरला माळ्याला भेटायला त्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्या माळ्याला समजलं की बाबासाहेबांसारखं एवढं व्यक्तिमत्व माझ्या दारात आलेलं आहे, माझ्या घरी आलेलं आहे. तो उठून बसला, त्याच्या अंगाला ताप फणफणत होता. तो उठून बसला आणि तो म्हणाला, माझ्या घरी देव आलेला आहे. काय म्हणला तो माळी की माझ्या घरी देव आलेला आहे. आणि मग त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं, बाबासाहेब मी आलो असतो तुम्हाला भेटायला, तुम्ही कशाला आले. बाबासाहेबांनी त्याला झोपवलं. म्हणजे आपल्या घरी काम करणारा माळी याच्या सुद्धा संदर्भामध्ये त्यांच्याकडे प्रेम होतं. म्हणजे बुद्धाची जी करुणा आहे ही करुणा बाबासाहेबांकडे किती होती आपल्याला समजून येते. प्रेम, करुणा, बंधुत्व हे बाबासाहेबांकडे किती ठासून भरलं होते आपल्याला दिसून येते. आणि मग त्यानंतर बाबासाहेब 4 डिसेंबरला RPIचे काही उद्दिष्ट त्यांनी लिहिली. आणि त्याचबरोबर एक 15 पानाचा लेख त्यांनी लिहिला 4 डिसेंबरला. म्हणजे 4 डिसेंबरला बाबा ज्या माणसाचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबरला होतो, 4 डिसेंबरला ते लिहित बसतं. अर्धवट लिहिलं. आणि त्यानंतर जैन समाजाचे लोक बाबासाहेब भेटायला आले. जैन समाजाची लोक त्या काळामध्ये बुद्ध धर्मामध्ये येणार होती, कारण जैन समाजाचं काम थोडं कर्मठ आहे आणि हे आम्हाला पटत नाही. हा एक मध्यम मार्ग आहे. आणि म्हणून त्या काळात जैन समाजाची काही लोक बाबासाहेबांना भेटायला आली होती आणि आम्ही भगवान बुद्धाचा धम्म आम्ही स्वीकारणार आहोत. याच्यासाठी बाबासाहेबांसोबत चर्चा करायला 4 डिसेंबरला त्यांच्या घरी आली होती. आणि त्याचबरोबर आपण बघतो की त्यांनी काही अत्रेला पत्र पण लिहिली 4 डिसेंबरला. काही पत्र आचार्य अत्रेंना ते एक पत्र लिहिलं. आणि 5 डिसेंबरला बुद्ध की कार्ल मार्क्स
बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला, तो भाषण केलं होतं, त्याचा जो ग्रंथ लिहिला होता त्याचा शेवट त्यांनी 5 डिसेंबरला केलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि 5 डिसेंबरला, त्या 4 डिसेंबरला सुद्धा बाबासाहेबांची इच्छा होती की एक वेळा मला विधिमंडळात जायचं आहे. बाबासाहेब विधिमंडळात गेले, पण बाबासाहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे बाबासाहेब पुन्हा परत आलेले. आणि 5 डिसेंबरला आपण बघतो की ते सुदामानं जेवण त्यांना वाढलं संध्याकाळी. ते जेवायला गेले, परंतु त्यांना ते 2-4 घासाच्या वर त्यांना जेवण गेलं नाही. इतकी तब्येत त्यांची खालावली होती. आणि शेवटी नानकजींच्या खांद्यावर हात ठेवून त्या ड्रॉइंग रूममधून ते आपल्या पूर्ण ग्रंथाचं लय होतं, जे कपाटं भरलेली होती, त्या कपाटाच्या दिशेनं ते असे चालत 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 बेडरूममध्ये आले. तर त्या कपाटाच्या दिशेनं चालत चालत असताना ते नानकचंदला म्हणतात की नानकचंद, मी जे काही ग्रंथ लिहिले माझ्या जिवंतपणी त्या ग्रंथाचं प्रकाशन होईल का? नानकचंद म्हणला, हो साहेब होईल. परंतु बरेचसे ग्रंथ त्यांच्या जीवनात ते प्रकाशित झालेलेच नाहीत. आणि मग शेवटी बाबासाहेब बेडवर गेले. आणि बेडवर गेल्यानंतर बाबासाहेबांनी एक म्हणजे संत कबीराचा एक दोहा आहे, तो दोहा म्हणले, चल उठाले कबीरा ये तेरा भवसागर डेरा. चल उठा रे कबीरा ये तेरा भवसागर डेरा. आणि बाबासाहेब ते झोपले, ते कायमचे झोपले. म्हणजे मला हे सांगायचं हे की बाबासाहेब शेवटपर्यंत लढत होते, शेवटपर्यंत संघर्ष केला. एखादा आपल्या घरातला आजारी माणूस 3-3, 6-6 महिने बेडवर पडतो, 15-15 दिवस, महिना दवाखान्यात राहतो, परंतु बाबासाहेब शेवटच्या काळात दवाखान्यातही गेले नाही आणि बेडवरही झोपले नाही. शेवटपर्यंत संघर्ष. आणि मग अशा महापुरुषांनी जो आपल्यासाठी संघर्ष केला, तो संघर्ष जवळपास आपण पाहतो की त्यांनी नागपूरला ज्यावेळेस दीक्षा घेताना त्यांच्या समोर त्यांनी एक ध्येय ठेवलं. काय ध्येय होतं ते? की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. मग 56 ते आजपर्यंत भारत बौद्धमय कितपत झाला याचं चिंतन व्हायला पाहिजे की नाही? आपल्या समाजातले जे काही बुद्धिजीवी वर्ग आहे, जो शिकलेला वर्ग आहे, त्यांनी तरी याचं चिंतन करायला पाहिजे की बाबासाहेबांचे स्वप्न कितपत पूर्ण झालेलं आहे. आणि मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संबंधाने आपण विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं आजही आपण बघतो की बाबासाहेब म्हणतात की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. याचा अर्थ काय? की बुद्धाच्या काळात आणि सम्राट अशोकाच्या काळात भारत हा पूर्ण बौद्धमय होता. बुद्धानं जे धम्मचक्र फिरवलं आणि संपूर्ण भारतामध्ये फिरले, तर संपूर्ण भारतामध्ये भारत हा बौद्धमय झाला होता. सम्राट अशोकाने त्याच्याही पुढे मजल मारली. सम्राट अशोकाने हा धम्म भारतापुरताच न ठेवता इकडे अफगाणिस्तान, ब्रिटन, श्रीलंका इतका म्हणजे सगळ्या जम्बोद्वीप मध्ये त्यांनी तो धम्म पसरवला सम्राट अशोकाने. आणि हा इतिहास पाहता बाबासाहेब असं म्हणतात की मी भारत पुन्हा बौद्धमय करीन. परंतु त्यांचं स्वप्न ते अधुरच आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आजचा जो म्हणजे आजचा धम्म आहे हा कुठपर्यंत आलेला आहे. मिलिंद प्रश्न नावाचं एक पुस्तक आहे. त्या मिलिंद प्रश्नामध्ये मिलिंद राजा म्हणजे पूर्वीचा मिनांडो हा ग्रीक राजा होता. हा भंते नागसेनांना प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाची उत्तरे भंते नागसेन देतात. तर त्याचं एक पुस्तक बनलेलं आहे मिलिंद प्रश्न. त्या पुस्तकामध्ये मिलिंद राजा भंते नागसेनांना विचारतात की धम्माला ग्लानी केव्हा येते? धम्माला ग्लानी केव्हा येते? की जो धम्म संपूर्ण जगामध्ये पसरलेला होता, सम्राट अशोकाने संपूर्ण भारताच्या बाहेर नेला होता, आज मात्र तो धम्म बाबासाहेबांना 56 साली पुन्हा पुनरुज्जीवन करावं लागलं. मग हा धम्म संपुष्टात आला कसा? आणि म्हणून त्यांनी प्रश्न विचारला की धम्माला ग्लानी केव्हा येते? त्यावेळेला भंते नागसेन असं म्हणतात, त्यांनी त्यावेळेला 3 उदाहरणं दिलेली आहेत. एक तर धम्माच्या मुख्य तत्वज्ञानामध्ये जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर, म्हणजे तत्वज्ञान जर कच्च्या पायावर उभं असेल तर, ती विचारधारा कच्ची असेल तर तो धम्म टिकत नाही. हे त्यांनी उदाहरण दिलं. काय बाबासाहेबांनी किंवा भगवान बुद्धांनी दिलेला धम्म याचं तत्वज्ञान कच्चं आहे का? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्येच बाबासाहेब काय म्हणतात की भगवान बुद्धाचा धम्म हा सगळ्यात श्रेष्ठ असा धम्म आहे. भगवान बुद्धाचा धम्म सगळ्यात श्रेष्ठ असा धम्म आहे. आणि जगामध्ये जी फ्रेंच क्रांती झालेली आहे ते फ्रेंच क्रांतीपेक्षाही महान हा धम्म आहे. मग हा लेच्यापेचा धम्म आहे का?
याचं तत्वज्ञान कच्चं आहे का? याचं तत्वज्ञान कच्चं नाही आहे. आणि मग पुढे तो सांगतो की जर एखाद्या धम्माचं तत्वज्ञान पक्का आहे, खूप चांगलं आहे, परंतु त्याचे प्रचारक नसतील तर, आज तीच गोष्ट आहे आजही. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जे भिक्षू संघ होता, हा भिक्षू संघ प्रचारक होता. त्या भिक्षू संघाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही लोकांना जाऊन सांगा, चरित भिक्खवे चारिकम भोजन हिताय भोजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देव मनुष्यानं धम्म आदि कल्याण धम्म मध्य कल्याण धम्म अंत कल्याण. म्हणजे बुद्धांनी त्यांना काय सांगितलं की तुम्ही चारिका करत राहा, तुम्ही फिरा, 5च घरामध्ये भिक्षा मागा आणि दिवसभर लोकांना धम्म सांगा. काय आजचा भिक्षू वर्ग असा करतो का? 5 घरामध्ये फिरतो का? दिवसभर धम्म सांगतो का? आणि मग त्यावेळेला जे भिक्षू दिवसभर धम्म सांगायचे, राहायला विहार नव्हती, राहायला घर नव्हते, तर बुद्धांनी सांगितलं झाडाखाली राहा. झाडाखाली थांबत होते. आणि बुद्धांनी एक विनय पिटक म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये म्हणजे भिक्षू संघाने कसं वागायचं, कसे नियम पाळायचे, त्याचे 227 नियम आहेत की ते नियम त्यांनी पाळलेच पाहिजेत. आपल्या गृहस्थी जीवनासाठी ते नियम वेगळे आहेत, परंतु भिक्षूने मात्र ते नियम पाळलेच पाहिजेत. हा मात्र कठोर त्यांनी नियमावली तशी बनवली होती. आणि मग जे भिक्षू स्वतःचं त्याग आणि बलिदान करायचे आणि संपूर्ण भारतामध्ये फिरायचे आणि धम्मप्रचार करायचे, त्या भिक्षूंच्या त्यागाच्या आणि बलिदानातून हा धम्म भारतामध्ये पसरला. काय आजचे भिक्षू तसे आहेत का? त्या संबंधाने बाबासाहेबांनी बुद्ध की काल मार्क्स या पुस्तकामध्ये एक लिहिलेलं आहे. काय म्हणतात बाबासाहेब की यदा कदाचित बौद्ध धम्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आला तर, त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, बुद्ध की काल मार्क्स या भाषणामध्ये, की यदा कदाचित बौद्ध धम्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आला तर भिक्षूंना जबाबदार धरावे लागेल. म्हणजे त्याला जबाबदार कोण असेल? भिक्षू असतील. आणि कारण मला तरी असे वाटते की ज्या भिक्षूंनी तन मन धनाने आपली कर्तव्य बजावली पाहिजे ती पाळली जात नाहीत आणि म्हणून आज धम्मप्रचार होत नाही. म्हणजे आजची परिस्थिती तीच आहे बाबासाहेब म्हणतात ती. आणि म्हणून आपण बघतो की जवळपास म्हणजे भिक्षुक, त्या काळातले जे भिक्षुगण होते ते भिक्षुगण स्वतःचं त्याग आणि समर्पण द्यायला तयार होते, पूर्ण त्याग आणि समर्पण. आणि दिवसभर ते प्रचार लोकांचा करायचे, म्हणजे धम्माचा प्रचार करायचे आणि लोकांना धम्म समजावून सांगायचे. सिद्धार्थ गौतम बुद्ध सुद्धा संपूर्ण भारतामध्ये फिरले, एकही दिवस कधी झोपले नाही, शेवटपर्यंत बुद्ध फिरतच होते. शेवटच्या काळामध्ये ते ज्या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्या शेवटच्या काळामध्ये कुशीनारा या ठिकाणी गेले आणि कुशीनाराला त्यांचं ते महापरिनिर्वाण आपल्याला पाहायला मिळते. पण तोपर्यंत बुद्ध फिरतच होते. 80 वर्ष बुद्ध जगले, 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. 45 वर्ष कंटिन्यूस बुद्ध फिरत होते, कंटिन्यू, एका ठिकाणी कधी थांबले नाही, कधी झोपले नाही. तेच काम बाबासाहेबांनी केलेलं. आणि म्हणून असे त्याग आणि समर्पण करणारे जे लोक असतात त्यांच्यामुळे धम्म वाढतो, त्यांच्यामुळे विचारधारा वाढते आणि विचारधारा पसरते आणि मग लोकांमध्ये एक समता, स्वातंत्र्य, बंधुता ही न्यायाची भूमिका एक तयार होते असं मला वाटते. आणि म्हणून आज आपण पाहतो की आज त्याग आणि समर्पण करणारे लोक फार कमी आहेत. त्याग आणि समर्पण करणारे काही आहेत, परंतु त्याग आणि समर्पण करणारे फारच कमी आहेत. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये जो भिक्षू संघ होता तो भिक्षू संघ संपूर्ण भारतामध्ये फिरल्यामुळे संपूर्ण भारत बौद्धमय होता. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की मी संपूर्ण भारत पुन्हा बौद्धमय करीन. म्हणजे जसं आता राजकारणी लोक ते आवाहन करतात ना, आम्ही असं करेल, मी तसं करेल, तसं काय बाबासाहेबांचं होतं का? बाबासाहेबांचं ध्येय होतं मी संपूर्ण भारत हा बौद्धमय करणार आहे. आणि म्हणून हा इतिहास आहे की या इतिहासाच्या आधारे पूर्वी संपूर्ण भारत बौद्धमय होता. मग हे बौद्ध लोक कोण होते? मग आज जे लोक जे पूर्वीचे बौद्ध होते आणि बौद्ध झाल्यानंतर आपण पाहतो की सम्राट अशोकाच्या काळात संपूर्ण भारत बौद्धमय होता. भारताच्या बाहेर बौद्ध धम्म गेला होता, फार ब्रिटनपर्यंत धम्म गेला होता, अफगाणिस्तानापर्यंत धम्म गेला होता, इकडे श्रीलंकेपर्यंत धम्म गेला होता. आणि मग एवढा मोठा धम्म मध्ये हा संपला कसा? तर सम्राट अशोकाच्या पासून तर त्यांच्या काळातले चंद्रगुप्त मौर्य घराण्यातले 10वा जो राजा होता तो म्हणजे बृहद्रथ राजा, बृहद्रथ हा 10वा राजा.
आणि ह्या बृहद्रथाची हत्या ब्राह्मणांनी केली. हत्या केल्यानंतर इथं आता बौद्ध राजवट संपली आणि आमची ब्राह्मणी धर्माची सत्ता आली असं त्यांनी घोषित केलं. आणि बौद्ध भिक्षूचे प्रचारक होते, त्या प्रचारकांना त्यांनी मारून टाकलं. अशा पद्धतीने भारतामधला बौद्ध धर्म हा लोप पावला. जे बौद्ध भिक्षू आपल्या जीवाच्या आकांतानं बाहेर गेले, कोणी म्हणजे आपल्या जवळच्या देशामध्ये चीनमध्ये गेले, थायलंडमध्ये गेले आणि त्यामध्ये त्यांनी भूतानमध्ये गेले, त्यांनी तो धम्म पसरवला आणि मग तो धम्म तिकडे वाढला. पण भारताला धम्म लोप पावला. म्हणजे बाबासाहेब त्याला प्रतिक्रांती म्हणतात. क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकात बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की ही बुद्धांनी केलेली 2,500 वर्षापूर्वी क्रांती होती आणि राजा बृहद्रथाने हत्या करून पुष्यमित्र शुंगाने जी क्रांती केली ती प्रतिक्रांती होती असं बाबासाहेब सांगतात. म्हणजे प्रतिक्रांतीमुळे हा धम्म आपला लोप पावलेला आहे असं बाबासाहेब असं म्हणतात. आणि म्हणून आज आपण बघतो की भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी 1956 साली आम्हाला दिला. म्हणजे सम्राट अशोकानंतर जी क्रांती झाली, बृहद्रथाच्या काळामध्ये जी प्रतिक्रांती झाली, तिथून भारतामधला बौद्ध धम्म लोप पावला होता, तो बाबासाहेबांनी आम्हाला पुनर्जीवन करून दिला. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याच्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिला. त्याचं नंतर मराठी रूपांतर काही लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जवळपास जो बाबासाहेबांनी धम्म आम्हाला दिला, जे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. खरोखर आम्हाला धम्माचा जर अभ्यास करायचा असेल आणि धम्माचा प्रचार करायचा असेल तर तो धम्म आम्हाला समजून घेतला पाहिजे. आणि जर आम्ही तो धम्म समजून घेतला तर आम्हाला तो प्रचार असा तो करता येईल. आणि म्हणून आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला धम्म कोणता, तर बाबासाहेब आंबेडकरांनी आजही आपण पाहतो की ज्या वेळेला भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 100 दिवस झाले, 100 दिवसानंतर पहिली धम्मसंगीती झाली. पहिली धम्मसंगीती झाली भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 100 दिवसानंतर. आणि दुसरी धम्मसंगीती झाली भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 100 वर्षानंतर. किती मोठा कालावधी आहे. त्याच्यानंतर तिसरी धम्मसंगीती झाली आणि चौथी धम्मसंगीती झाली ती श्रीलंकेला भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 450 वर्षानंतर. चौथी धम्मसंगीती. त्या चौथ्या धम्मसंगीतीपर्यंत म्हणजे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 450 वर्ष कुठलंही धम्माचं हे जे तत्वज्ञान आहे लिखित नव्हतं, लिहिलेलं नव्हतं. आणि मग ते धम्मज्ञान तत्वज्ञान कसं असायचं, एक धम्मसंगीती व्हायची, पहिले भिक्षुकन दुसऱ्या भिक्षुकाला तोंडी सांगायचे, ते ऐकायचे, ते त्यांच्या पुढच्या पिढीला ते सांगायचे, ते ऐकायचे, त्याच्यानंतर दुसऱ्या पिढीला ते सांगायचे, असं पिढ्याने पिढ्या ते तोंडी सांगून चालू होतं. म्हणजे लिखित काय नव्हतं. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये लिहिलेलं आहे बघा की त्या काळात लेखन कला अस्तित्वात असल्यामुळे भगवान बुद्धाची तत्व लिहिल्या गेलेली नाही. परंतु जे चौथी धम्मसंगीती झाली श्रीलंकेला, तर श्रीलंकेचा राजा होता वट्टगामिनी. त्याला असं वाटलं की हा एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूला सांगतो, दुसरा तिसऱ्या भिक्षूला सांगतो, असं पिढ्याने पिढ्या चालू आहे, हे कुठपर्यंत चालायचं आणि याच्यामध्ये सत्य किती असेल मग. आणि मग त्याने विचार केला की नाही, भगवान बुद्धाचा हा जो धम्म आहे, हा धम्म याचं तत्वज्ञान जे आहे ते आपण कुठेतरी लिहिलं पाहिजे. आणि मग ते भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 450 वर्षांनी म्हणजे धम्मसंगीतीच्या चौथ्या धम्मसंगीतीमध्ये ते ताडपानाच्या पानावर ते धम्मचं ते संगायन केलं गेलं. 450 वर्षानंतर आम्हाला 8 दिवसांनी विचारलं की तुम्ही सोमवारी काय खाल्लं होतं, तर आम्हाला आठवत नाही. मग खरंच सांगा, 450 वर्षानंतर जे बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलं ते जसंच्या तसं असेल का. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये प्रकरण दिलेलं आहे की बुद्ध धम्माची विविध मते. बघा तुम्ही वाचा. आणि बाबासाहेब म्हणतात की त्या काळामध्ये लेखन कला नव्हती, त्या काळामध्ये लेखन कला नव्हती. मग एक भिक्षू दुसऱ्या भिक्षूला सांगेल तेच तो ऐकायचा आणि तो तिसऱ्या भिक्षूला सांगायचा. म्हणजे त्या सांगण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये थोडा फरक यायचा. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक भगवान बुद्धाची खरी शिकवण कोणती हे त्या अजून त्या धर्म ग्रंथामध्ये आहे. की काही लोक असं म्हणतात की समाधी ही खरी भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण आहे. काही लोक म्हणतात विपश्यना ही खरी भगवान बुद्धाची म्हणजे शिकवण आहे. पण बाबासाहेब असं म्हणतात की जे लोक असं म्हणतात की समाधी ही खरी बुद्धाच्या धम्माची शिकवण आहे,
जे लोक असं म्हणतात की विपश्यना ही बुद्धाची धम्माची शिकवण आहे, त्या लोकांचा भगवान बुद्धाच्या धम्माविषयी अभ्यास नाही, ते अभ्यासकात मोडत नाहीत. बाबासाहेब स्पष्ट लिहिलेले आहे. तुम्ही बुद्धाने धम्मग्रंथ वाचा, त्यात लिहिलेलं आहे की अभ्यासक नाही आहे. मग भगवान बुद्धाची धम्माची खरी शिकवण काय आहे? तर मग बाबासाहेब खाली लिहितात की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे प्रस्थापित करणे, हे मूल्य प्रस्थापित करणे, ही भगवान बुद्धाची खरी शिकवण आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण पाहतो की जवळजवळ आजही भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण नेमकी काय आहे या संबंधानं बाबासाहेब आंबेडकरांनी 12 मे 1956ला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या नभोवाणी केंद्रावर एक भाषण केलेलं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की दुर्दैव आहे, आमचं दुर्दैव आहे की बुद्धाच्या शिकवणीचा अन्वयार्थ लावणे व आकलन होणे या गोष्टी नीट झालेल्या नाही. म्हणजे बुद्धाची खरी शिकवण काय आहे आजही त्याचं आकलन झालेलं नाही. आजही त्याचा अर्थ कोणाला लावता आला नाहीये की बुद्धाची खरी शिकवण काय आहे हे कोणी सांगितलं नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात त्या भाषणामध्ये की 12 मे 1956 म्हणजे बाबासाहेबांच्या काळातलं शेवटचं भाषण आहे. मे 56 आणि डिसेंबरला बाबासाहेब जातात, म्हणजे शेवटचं भाषण बाबासाहेब आहे त्या नभोवाणी केंद्रावरचं. त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की दुर्दैव आहे की बुद्धाच्या शिकवणीचा अन्वयार्थ लावणे व आकलन होणे या गोष्टी नीट झालेल्याच नाहीत. त्यांची तत्वे आणि त्यांची सामाजिक पुनर्रचना याबाबत पूर्णतः गैरसमज झालेला आहे. तत्व आणि सामाजिक पुनर्रचनेबाबत पूर्णतः गैरसमज झालेला आहे. बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्व प्रणाली आहे. बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्व प्रणाली आहे. हे सर्वांना समजल्यानंतरच त्याचे पुनरुज्जीवन एक शाश्वत घटना ठरेल. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक सामाजिक तत्व प्रणालीवर आधारित आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रिया या पुस्तकात लिहिलेलं आहे की ती भगवान बुद्धाची सामाजिक क्रांती होती आणि फ्रेंच क्रांतीपेक्षाही महान अशी क्रांती होती, सामाजिक क्रांती होती. आणि म्हणून ही जी सामाजिक क्रांती भगवान बुद्धाची होती, ही सामाजिक क्रांती आज आपण ते समजू शकलो नाही. आज आणि आजही मी कोणावर टीका करत नाही, परंतु आजही बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याच्या विरोधात आमचं वागणं आहे, त्याच्या विरोधात आमचं आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर बुद्ध आणि धम्म पुस्तक उघडा, त्या पुस्तकातलं एक प्रकरण वाचा की बुद्धाच्या धम्माविषयी विविध मते आणि बुद्धाची खरी शिकवण कोणती हे चॅप्टर आहे, ते घरी जाऊन वाचा. त्यात बाबासाहेबांनी काय लिहिलं ते बघा. 1954 साली बाबासाहेब म्यानमारला गेले. म्यानमारला तिथे एक बुद्धिस्ट परिषद होती, बौद्ध लोकांची जागतिक परिषद होती. त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले. ते विचार काय होते की फारच महत्वाचे विचार आहेत ते. त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की मला आश्चर्य वाटते की आज अभिधम्म, ध्यान आणि विपश्यना याच्यावरच लोक जोर देतात. बाबासाहेबांचं भाषण आहे त्याच्यामध्ये, ते भाषण आजही आपल्याकडे लिखित आहे की बाबासाहेब म्हणतात 54 सालचं भाषण आहे म्यानमारचं की आजही अभिधम्म, ध्यान आणि प्रस्तावना याच्यावरच लोक जोर देतात. तर बाबासाहेब असं म्हणतात की हे आमच्यासाठी घातक आहे. कारण बुद्धाची खरी शिकवण काय आहे? बुद्धाची खरी शिकवण आहे सामाजिक पुनर्रचना किंवा सामाजिक तत्व प्रणाली हे पसरवणे आणि या सामाजिक विषमतेच्या विरोधात बुद्धांनी संघर्ष केलेला आहे. ही खरी बुद्धाची शिकवण आहे. म्हणजे विनय आणि सामाजिक या दोन गोष्टी त्या काळात बाबासाहेबांनी सांगितलेल्या आहे. आणि म्हणून आपण पाहतो की जवळपास आजही बाबासाहेबांचं जे काही लिखाण आहे, बुद्ध आणि धम्म हे लिखाण त्यांनी लिहिलेलं आहे आणि तो अभिप्रेत असलेला धम्म त्यांनी त्यात सांगितलेला आहे. तोच धम्म आज आपल्याला महत्वाचा वाटतो. आणि म्हणून आपण आज काय करतो म्हणजे या संबंधाने बाबासाहेबांच्या ह्या म्हणजे महापरिनिर्वाण दिनी आपण या संबंधानं एक विचार मंथन करणं गरजेचं आहे की खरी शिकवण कोणती बुद्धाची, बुद्धाची खरी शिकवण कोणती. आमच्या लोकांनी काय केलं, जवळपास अनेक पंथ बुद्ध धर्माचे आहेत. हीनयान आहे, महायान आहे, वज्रयान आहे, तंत्रयान आहे, मंत्रयान आहे. त्यातलं थोडं 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 घेऊन आमच्या लोकांनी स्वतःच जोडलं. बाबासाहेब म्हणतात की हे आमच्यासाठी फार घातक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की बाबासाहेब असं म्हणतात की हे जे काही त्रिपिटक लिहिलं गेलं, कारण बुद्धाच्या काळात त्रिपिटक लिहिलं गेलं नाही,
सुत्त पिटक, अभिधम्म पिटक आणि विनय पिटक. विनय पिटक म्हणजे भिक्षू संघाने कसं वागायचं याचे नियम आहेत. 227 नियम आहेत आणि भिक्षुनीसाठी 331 नियम आहेत. ते नियम त्यांनी पाळलेच पाहिजेत. एखादा संसारिक ग्रस्त आहे, त्यांनी काही नियम पाळले नाही तरी चालतात, पण तो भिक्षू जो आहे, जो ज्याला धम्माचा गुरु असं म्हणलं जातं, त्यानं मात्र ते नियम पाळणं बंधनकारक आहे असं म्हणतात. मग 221 नियम त्यांनी पाळलेच पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेब पुढे लिहितात की हे जे त्या काळामध्ये कोणतं हे जे काही त्रिपिटक सांगितलेलं आहे, हे त्रिपिटक केवळ तोंडी आलेलं आहे. आणि तोंडी आल्यामुळे जवळजवळ त्या काळामध्ये 60% ब्राह्मण भिक्षू संघामध्ये होते. किती टक्के? 60%. काही ब्राह्मण प्रामाणिक होते, काही ब्राह्मण प्रामाणिक होते. म्हणजे आपण पाहतो की काही भिक्षू बघा प्रामाणिक आहेत त्याच्यामध्ये. आणि जसा मगाशी मी सांगितलं की जे आपल्या याचं पुस्तक आहे मिलिंद प्रश्नाचं, त्यामधला जे भिक्खू आहेत, तो जो भिक्खू आहे तो म्हणजे कोणता भिक्खू? तो नागसेन हा ब्राह्मण होता, तो प्रामाणिक होता. म्हणजे काही ब्राह्मण भिक्षू त्याच्यामध्ये होते, ते प्रामाणिक होते, पण सगळेच बाबासाहेब म्हणतात प्रामाणिक नव्हते. आणि म्हणून त्यांनी काय केलं? भगवान बुद्धाचा जो धम्म आहे, तो धम्म जो सामाजिक पुनर्रचनेचा होता, जो सामाजिक क्रांतीचा होता, तो धार्मिक क्रांतीकडे वळवला आणि लोकांना त्या धार्मिक क्रांतीच्या याच्यात गोवलेलं आहे. आजही आज लोकांना सांगितलं जाते की तुम्ही डोळे मिटून बसा म्हणजे तुम्हाला शांती मिळेल. खरं तर बुद्धाचा तो सामाजिक क्रांतीचा विषय हा मात्र आम्ही दुसरीकडे वळवला. आणि काय होते त्याच्यामुळे? जी बुद्धानं एक म्हणजे चळवळीची संघर्षाची धार आहे, ती धार बोथट करण्याचं तंत्र काही लोकांनी शिकवलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे. म्हणून आपण बघतो की बुद्धांनी ग्रहत्याग का केला? आपल्या बुद्धानी धर्मामध्ये काय आहे की शाक्य आणि कोलियामध्ये लढाया झाल्या, त्या लढाया होऊ नये म्हणून बुद्धांनी ते लढाई थांबावी म्हणून बुद्धांनी ग्रहत्याग केला, असं त्या ग्रंथामध्ये आहे. आणि तेच बाबासाहेबांनी क्रांती प्रतिनिधी पुस्तक लिहिलं. एकाच माणसानं 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब काय लिहितात? त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब असं लिहितात की बुद्धाच्या काळामध्ये जी ब्राह्मणी व्यवस्था होती ती इतकी विषमतावादी होती, इतकी अन्यायकारक होती की त्या काळामध्ये कुठले नियम नव्हते. सर्रास लोक दारू प्यायचे, सर्रास लोक व्यभिचार करायचे, सर्रास लोक जनावरांचे बळी व्हायचे, यज्ञ व्हायचे. आणि त्या यज्ञाची संकल्पना काय? यज्ञामध्ये जनावराचा बळी दिला म्हणजे तुम्हाला सुख लाभेल. मग कितीतरी जनावरं कापली जायची, कितीतरी जनावरांचा बळी जायचा. आणि इतकी अन्यायकारक होती त्या काळामध्ये व्यवस्था की कोणताही मनुष्य कोणत्याही स्त्रीला घेऊन जात असे, कोणत्याही स्वतःच्या बहिणीवर बलात्कार करणारे आहेत, स्वतःच्या आईवर बलात्कार करणारे आहेत. एवढी विषमतावादी व्यवस्था होती. आणि बुद्ध त्या व्यवस्थेला कंटाळून बुद्धांनी ग्रहत्याग केला असं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. म्हणजे अन्यायकारक व्यवस्था संपली पाहिजे यासाठी बुद्धांनी संघर्ष केलेला आहे आणि त्यासाठी बुद्धांनी ग्रहत्याग केलेला आहे. आणि म्हणून बुद्धांनी ग्रहत्याग केल्यानंतर सर्वात पहिले त्यांनी जे नियम बनवले, कोणते नियम होते? ज्याला आपण पंचशील म्हणतो. पानाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधान. म्हणजे कुठल्याही प्राण्यांची हत्या करण्यात येऊ नये, कुठल्याही माणसाची हत्या करण्यात येऊ नये. आज काय आहे? आज बघा पेपर उघडला, या कोपऱ्यात खून झाला, त्या कोपऱ्यात खून झाला, इकडे एकाला मारलं, तिकडे एकाला मारलं. म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की एक प्रामाणिकपणा कुठेही दिसत नाहीये. आणि म्हणून आज सगळीकडे खून आणि हिंसाचार चालू आहे. आमच्या भगिनीवर सगळीकडे बलात्कार दिसतात बघा, खेड्या पाड्या सगळीकडे. पेपरचं पान उघडलं की तुम्हाला दिसतं इकडे बलात्कार झाला, तिकडे बलात्कार झाला. म्हणजे आजही मोठ्या प्रमाणामध्ये आज एक विषमतेचं वातावरण आज प्रमाणात आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये बाबासाहेब असं लिहितात की नैतिक आधारावर जर खरंच कोणी संघर्ष केला असेल तर नैतिक जीवन जगण्याचा अधिकार आहे. आणि तर नैतिक जीवन कसं जगलं पाहिजे यावर पहिले बुद्धांनी संभाषण केलेलं आहे आणि बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि तिथून नैतिक शिलाचरणाची ते व्यवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून आपण पाहतो की बुद्धांनी जो संघर्ष केला हा बुद्धाचा संघर्ष नैतिक आणि त्याचबरोबर एक सामाजिक त्यांचा संघर्ष होता हे आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण पाहतो की भगवान बुद्धाची चळवळ ही अंधश्रद्धेकडे न जाता
आपण ती चळवळ वाचून घेतली पाहिजे, त्या धम्माचा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्यानंतर आपण ती चळवळ नेमकी काय आहे हे समजून घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे की हा भारत बौद्धमय होईल कसा. थोडं 5 मिनिटात मी सांगतो ते. कारण बुद्धाच्या काळामध्ये जे भिक्षू संघ होते ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गावोगाव फिरायचे, लोकांना धम्माचं तत्वज्ञान सांगायचे. आणि मग ते गावाच्या गावी लोक जायचे, बुद्ध सुद्धा गावाच्या गावी जायचे. बुद्ध कधी एका ठिकाणी थांबलेले, सतत फिरत राहिले, सतत संघर्ष आणि लोकांना धम्मज्ञान सांगायचे. त्याच्यामुळे कित्येक लोक त्या काळामध्ये बौद्ध बनले, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यांनी. म्हणजे लोकांना त्यांच्या डोक्यामध्ये हा जो विज्ञानवादी धम्म हा शिकवणीच्या मार्गातून त्यांच्यामध्ये उतरून आणि मग ते लोक बौद्ध धर्मामध्ये वळले. आज मात्र आपल्याला तसं पाहायला दिसत नाहीये. आज आपण काय करतो, 56 साली जे बौद्ध झालेत त्यांनाच बुद्धाचं तत्वज्ञान सांगतो. बाहेर ठिकाणी आपण जात नाही. झोपडपट्ट्यामध्ये आज अनेक प्रकार चालू आहेत, खेड्यापाड्यामध्ये अनेक प्रकार चालू आहेत, तिथं मात्र कोणी जात नाही. आमचे भिक्षू पण जात नाही. म्हणजे ज्या लोकांना धम्म कळलं त्यांनाच आम्ही वारंवार धम्म सांगत राहतो. पण ज्यांना धम्माची गरज आहे, हा भारत बौद्धमय होईल कसा. की जे बौद्ध आहेत, जे पूर्वीचे महार होते, जे आता बौद्ध झाले, त्यांच्या व्यतिरिक्त लोकांना सांगितलं पाहिजे. मातंगाच्या घरी आपण गेलो पाहिजे, चर्मकाराच्या घरी गेलो पाहिजे, कुंद्याच्या घरी गेलो पाहिजे, माळ्याच्या घरी गेलो पाहिजे. सतत आपण लोकांकडे विचारणा केली पाहिजे. संत तुकारामाचा विचारधारा काय ही त्यांना सांगितली पाहिजे, शिवाजी महाराजांची विचारधारा काय ही त्यांना सांगितली पाहिजे. अशा पद्धतीनं त्या लोकांचं म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो की त्यांच्या मनात ही विचारधारा, ही कर्मठ विचारधारा काढून ही बुद्धाची विचारसरणी त्यांच्यामध्ये घालायला पाहिजे. आणि म्हणून हा प्रचार या ठिकाणी होत नाही. केवळ जे महाराचे बौद्ध त्यांच्याचपर्यंत आपण जातो, त्यांनाच धम्म सांगतो आणि मग हा तेवढ्याच पुरता मर्यादित आहे, त्याच्या पलीकडे वाढत नाहीये. हा त्याच्या पलीकडे वाढला पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एक भारतीय बौद्ध महासभा 1954 साली निर्माण केली आणि 55 साली ते रजिस्टर केली. आणि रजिस्टर केल्यानंतर त्याचे 10 उद्दिष्ट लिहिले. हे काय उद्दिष्ट आहेत की बाबासाहेब एक उद्दिष्ट त्यामध्ये लिहितात, कदाचित आम्हाला नवीन धर्मोपदेशकाचा वर्ग निर्माण करावा लागेल. म्हणजे धर्माचा उपदेश करणारा वर्ग आम्हाला निर्माण करावा लागेल, असं बाबासाहेबांचे उद्दिष्ट याच्यामध्ये आहे. तर ते काय उद्दिष्ट आहेत मी आपल्या समोर आणलेले आहेत. मी आपल्याला या विहाराला मी ते दान करणार आहे. आणि म्हणून हे उद्दिष्ट आपण सतत वाचलं पाहिजे की बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा निर्माण केली, त्याचं उद्दिष्ट काय लिहिलेलं आहे. त्या उद्दिष्टाप्रमाणे आजही काम चालू आहे का, याचं चिंतन आपण घरोघरी जाऊन केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण हा धम्म एकाला दुसऱ्यानं तिसऱ्यानं चौथ्यानं सांगितला तर हा धम्म श्रेष्ठ धम्म होऊ शकतो. भगवान बुद्धांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे की जे पंचशिलाचं पालन करतात ते सगळ्यात चांगल्या व्यक्ती आहेत. मला वाटतं बसलेल्यापैकी सगळे पंचशिलाचं पालन करतात ना, सगळे करतात ना, मग तुम्ही सगळे चांगले व्यक्ती आहात असं मला वाटतंय. पण पुढे भगवान बुद्ध काय म्हणतात की जे पंचशिलाचं पालन करतात आणि इतरांनाही करायला लावतात ते सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग आपल्याला नुसतं चांगलं व्हायचं का श्रेष्ठ व्हायचं. मग श्रेष्ठ असेल तर आपण इतरांना सुद्धा हा धम्म सांगितला पाहिजे. आणि तो कोणता धम्म आहे, हा बुद्धाने धम्माच्या ग्रंथावरून आपण त्याचं आकलन केलं पाहिजे आणि तो धम्म सांगितला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी या ठिकाणी या संबंधानं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आपण जे अभिवादन करणार आहोत, तर अभिवादन करताना आमच्या पुढे काय समस्या आहेत, आमच्या पुढे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी काय उद्दिष्ट ठेवलं, ते उद्दिष्ट कसं पूर्ण होईल तेच अभिवादन आहे. तिथे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण चिंतन करणे, मनन करणे आणि त्याची सुरुवात करणे हेच बाबासाहेबांना अभिवादन ठरेल असं मला वाटतंय. म्हणून मी या ठिकाणी थांबतो. आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मी इथंच थांबतो. मी जे काही हे आणलेलं आहे